मिथुन राशी 7 ते 13 एप्रिल 2025 आपल्यासाठी साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे ते पाहूयात। या आठवड्यात मिथुन राशींना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। मिथुन राशी एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे। येणारा आठवडा मिथुन राशीसाठी किती खास असेल किंवा नाही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 7 एप्रिल ते 13 एप्रिल या आठवड्याच्या राशी भविष्यात मिथुन राशीचे वर्णन केले आहे। नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आठवडा कसा जाईल तर जाणून घेऊया। 7 ते 13 एप्रिलच्या साप्ताहिक राशी भविष्यात मिथुन राशीला हा आठवडा कसा राहणार आहे। मिथुन राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा नारंगी असणार आहे, तर भाग्यशाली अंक हा 6 आहे। भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याचा शेवट तुम्हाला लवकरच काही चांगल्या बातमीने मिळणार आहे। मिथुन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी खूप चांगले परिणाम येतील। प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहणार आहे। तुम्ही त्यांच्यासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता। विवाहित लोकांचे घरगुती जीवन प्रेमाने भरलेले असेल। तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडणार नाही। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचा आनंद मिळेल। तुमचे ज्ञान तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला खूप फायदा होईल। व्यापारी वर्गातील लोकांना त्यांच्या व्यवसायात काही नवीन लोकांशी हातमिळवणी करण्याची संधी मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या लांब धार्मिक प्रवासाला जाऊ शकता। तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या सहलीबद्दल विचार करत आहात आणि आता गेल्याने तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल। मिथुन राशी ब्रह्मांड या आठवड्यात तुमच्या नवपराक्रमाच्या शोधात साथ देईल, कारण तुमचा अधिपती बुध सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देतो। सूर्य तुमच्या मैत्रीच्या क्षेत्रात प्रकाश टाकतो, तर तुम्हाला विविध दृष्टिकोनातून अंतर्दृष्टी मिळवून सहयोग आणि नेटवर्किंग करण्यास प्रोत्साहित केले जाते। आर्थिकदृष्ट्या मेष राशीतील शुक्र भूतकाळातील गुंतवणूक किंवा भागीदारीतून बक्षीस मिळवण्यास मदत करतो, परंतु नवीन उपक्रमांमध्ये घाईघाईने घेतलेले निर्णय टाळावे। संपूर्ण आठवड्यात गोंधळात तुम्हाला केंद्रित ठेवणाऱ्या सजगतेच्या पद्धतींचा अवलंब करून ताण व्यवस्थापित करा आणि संवादात शनीच्या सावधगिरीच्या प्रभावाचा स्वीकार करा। गोंधळ टाळण्यासाठी महत्त्वाचे संदेश पुन्हा तपासा। मंगळ तुमच्या राशीच्या ऊर्जेवर भर देत राहिल्याने आत्मविश्वासाने सर्जनशीलता व्यक्त करा। कल्पना अस्खलितपणे संधींमध्ये फुलतात हे जाणून प्रणय मनोरंजक शक्यता आणू शकते। सामायिक हितसंबंधांचा शोध घेण्यासाठी प्रामाणिकपणे व्यस्त राहा। आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक प्रवास स्पष्टता देऊ शकतो। शांती आणि आत्मनिरीक्षण वाढवू शकते। आत्मा पुन्हा भरण्यासाठी एकांतांच्या क्षणांसह सामाजिक सहभागाची आवश्यकता संतुलित करा। हे पुढे काय आहे यासाठी एक सुसंवादी मार्ग तयार करते। मिथुन राशी ज्योतिषांच्या मते आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली बातमी आणि स्थिर उत्पन्नाने होईल। मंगळवारी संध्याकाळपासून चंद्र तुमच्या 3ऱ्या घरात प्रवेश करेल। आनंदाची बातमी आणि आर्थिक संधी घेऊन येईल। तुम्हाला कामात यश मिळेल आणि सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल। जुन्या मालमत्तेचे प्रश्न सुटतील आणि वाद मिटतील। गुरुवार आणि शुक्रवारी तुम्हाला अशी कामे करावी लागू शकतात जी तुम्ही टाळू इच्छिता, तथापि शनिवारी अधिक उत्पन्न आणि अधिक चांगल्या बातम्या येतील। मिथुन राशी तुम्ही या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात नवीन योजना सुरू कराल। यावेळी तुम्ही कोणतेही काम कराल ते तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने पूर्ण करू शकाल। सरकारी नोकरी करणाऱ्यांना बदली, पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः व्यावसायिक शिक्षण, MBA, हॉटेल व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असलेल्या तरुणांना फायदा होईल। व्यवसायात स्पर्धकांशी असलेल्या समस्या दूर होतील, परंतु आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा। या आठवड्यात वैयक्तिक जीवनातील समस्या सोडवल्या जातील। परस्पर संबंध अधिक दृढ होतील। काही लोकांसाठी एक नवीन प्रेम कहाणी सुरू होईल। जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल आणि लग्न करू इच्छित असाल तर यावेळी प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल। विवाह योग्य तरुण तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील। तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांकडून, पालकांकडून आणि मोठ्यांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल। या आठवड्यात कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे। जर कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद असेल तर तो परस्पर संमतीने सोडवण्याचा प्रयत्न करा। कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहता मिथुन राशीला हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल। तुम्हाला मानसिक शांती मिळेल। तुमची विविध क्षेत्रात चांगली प्रगती होईल।
तुमचे सकारात्मक विचार आणि कष्टाची भावना तुम्हाला उत्तम यश मिळवून देईल, ज्यासाठी तुम्हाला समजूतदारपणे वागावे लागतील। तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात। तुमच्या कामात मेहनत व प्रगल्भता दाखवण्याची ही वेळ असेल। नवीन प्रोजेक्टसाठी हा आठवडा अनुकूल असेल। तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल, यामुळे वरिष्ठांकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल। तुमच्या कामात तुम्ही शांतपणे विचार करा। नोकरीच्या असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असो, कामात गती येईल। नवीन ग्राहक मिळण्यासाठी आठवडा चांगला आहे। तुम्ही अधिक कष्ट आणि वेळ द्यावा, यामुळे तुमची पुढची कामे सोपी होतील। वृद्धी आणि यशाच्या दृष्टीने विचार केल्यास उत्तम प्रगती साधू शकाल। या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती अनुकूल असेल। तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। तुम्ही खर्चाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल, यामुळे तुमचे बजेट स्थिर राहील। तुम्हाला काही ठिकाणाहून अतिरिक्त फायदे मिळण्याची शक्यता आहे। पैशांची बचत करण्याचा विचार आणि गुंतवणुकीचा विचार करण्यास योग्य काळ आहे। तुम्ही आर्थिक सुरक्षेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता। तुम्हाला उत्तम फायदा मिळेल। मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला पचनाशी संबंधित तक्रारी जाणू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची पथ्ये जरूर पाळावीत। शरीराला आरामाची आवश्यकता असेल। तुम्ही पाणी पिण्यावर अधिक भर द्यावा। योग्य झोप घ्यावी, यामुळे आरोग्य संतुलित राहील। मिथुन राशीच्या कुटुंबात चांगले संबंध असतील। तुमच्यातील गैरसमज दूर होतील, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील। तुमच्या कुटुंबात प्रेम व आपुलकी वाढेल। मिथुन राशीच्या प्रेमजीवनात गोडवा वाढेल। तुमच्या नात्यात नवीन वळण येईल। मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील। एखादी गोड बातमी मिळेल। जोडीदार तुमच्यावर खुश असेल। एकूण मिथुन राशीला हा आठवडा लाभदायी परिणामांचा जाणार आहे।